बघून पट्ट्याची झाला बोलबाला, बघून पट्ट्याची झाला बोलबाला. आला तुमच्या सगळ्यांचा बाप आला, आला तुमच्या सगळ्यांचा बाप आला, आला तुमच्या सगळ्यांचा बाप आला. बघून पट्ट्याची झाला बोलबाला, बघून पट्ट्याची झाला बोलबाला. आला तुमच्या सगळ्यांचा बाप आला, आला तुमच्या सगळ्यांचा बाप आला, आला तुमच्या सगळ्यांचा बाप आला. तुम्ही जो आता फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण हेडमध्ये सांगितलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशा तुम्हाला ट्रेनिंग टॉपिकवर ट्युटोरियल या चॅनलवरती मिळून जाईल. आता तुम्हाला काय करायचं, हाऊ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं आहे. येथे तुम्ही बघू शकाल की इथे आपण कॅपकट ओपन केलंय. कॅपकट ओपन केल्यानंतर प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तुमचं जे ते फोटो सिलेक्ट करून ॲड करायचं आहे. फोटो ॲड केल्यानंतर खाली तुम्हाला रेशोज ऑप्शन मिळून जाईल. थोडं स्क्रोल केल्यानंतर त्यावरती क्लिक करून 0.16 इथून बॉक्स सिलेक्ट करायचा आहे. बरोबर नावावरती क्लिक करायचं आहे. इथून फोटो नीट नसेल बसला इथून फोटो सेट करायचा आहे. फोटो सेट झाल्यानंतर फोटोच्या पहिल्यांदा उठायचे आणि खाली इथं ओव्हरलेच ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीट माहुडी दिलाय तो तुम्हाला इथून ॲड करायचा आहे. हा बीट माहुडी तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीट माहुडीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली थोडं इथं स्क्रोल करायचं. हे तुम्हाला एक्स्ट्रा कडूच ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं. इथून आपलं सॉन्ग ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करायचं आणि ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची असवा. ठीक आहे, तर इथपर्यंत नेल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे, हा जो बीट माहुडी आहे ना त्यामध्ये आपण बीट दिले आहे ते तुम्ही बघू शकाल की 1 2 3 अशा बीट आहेत. तर ह्या बीट आपल्याला जिथून पण चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा आहे. तर पहिली बीट आपली इथे चेंज होते. तर ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिटचं ऑप्शन आहे पहिला त्यावरती क्लिक करायचं. याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते ते इथून आपण स्प्लिट करूया फोटो. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शेवटच्या बीट आपण स्प्लिट करत न्यायचा आहे. फोटो स्प्लिट झाल्यानंतर मी काय करतो आता इथून सर्व फोटो आहे ना बीट नाव स्प्लिट करून घेतो. तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीट नाव स्प्लिट करून घेतले. स्प्लिट केल्यानंतर सिम्पली काय करायचं, हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली 2 नंबरला येते ॲनिमेशन ऑप्शन आहे आपल्या त्यावरती क्लिक करायचं आणि कॉम्बोमध्ये द्यायचं. यामध्ये आल्यानंतर मग इफेक्ट मिळून जाईल वेवचा इथून सिलेक्ट करायचा. अशा प्रकारे बरोबर नावावरती क्लिक करायचं. आता आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे. तर फोटो सिम्पली आपल्याला काय करायचं, कॉम्बोमधलाच डिस्टोर लेफ्टचा इथं बॅक सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला डिस्टोर राईटचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 2चा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला सिम्पली आहे ना कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 1चा इथं बॅक सिलेक्ट करायचा आहे. आपल्याला आता काय करायचं आहे, स्लिप अँड स्लाईड 1चा आणि 2चा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला सिलेक्ट करत ना सिम्पली 9 सेकंदाच्या मागचा हा फोटो आहे तिथपर्यंत यायचं आहे. त्याच्यानंतर 9 सेकंदा तिथल्या फोटोला पुन्हा आपल्या वेवचा जो इफेक्ट असेल कॉम्बोमधला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला कॉम्बोमधलाच झूम 1चा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्प्लॅन नंबर 1चा बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्प्लॅन नंबर 2चा बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला पेंडिंगचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच ऊसचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच अनफोल्ड जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला 6 स्लाईड हा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला क्रॉस 6चा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्लाईड अँड वेवचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधलाच वेवचा जो हा इफेक्ट असेल तो सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधला डिस्ट्रॉय अँड स्ट्रेचचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं. इथून हे सर्व इफेक्ट फोटोला दिल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा ठेवायचं आहे. तिथे आपण पहिल्यांदा ठेवूया. आल्यानंतर खाली इफेक्ट्स ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा इथून तुम्हाला व्हिडिओ एड्स ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली इंट्रो अँड आउटरोमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला पहिलाच इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा तो इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आणि ह्या जे इफेक्ट लेंथ असेल पहिल्या फोटोपासून 9 सेकंदाच्या मागचा हा फोटो तिथपर्यंत आणून ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड दाखवून इंटेन्सिटी संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्या इथे जायचं व्हिडिओवरती क्लिक करून पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपला आहे ना रेट्रोचा ऑप्शन आहे त्यामध्ये द्यायचं आहे. यामध्ये नक्की इफेक्ट मिळून जाईल फ्लॅशिंग शॉर्ट्स इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्या सुद्धा इफेक्टची लेंथ
हा जो आपला 9 सेकंदाच्या मागचा हा फूड आहे तिथपर्यंत आणून ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली 9 सेकंदात तिथला हा फूड आहे तिथे यायचं व्हिडिओ एडिटवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये हा जो डिस्प्लेचा इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून स्लाईड करून बरोबर 0वरती क्लिक करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 9 सेकंदाच्या पुढेपासून 11 सेकंदाच्या मागचा हा जो फूड आहे तिथपर्यंत आणून ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली 11 सेकंदात तिथला हा जो फूड आहे तिथे यायचं व्हिडिओ एडिटवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सेकचा, तो इथून तुम्हाला स्लाईड करून बरोबर 0वरती क्लिक करायचा. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 11 सेकंदाच्या पुढेपासून शेवटच्या पुढेपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर 0वरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली पुन्हा आपल्या 11 सेकंदात तिथे यायचं आणि व्हिडिओ एडिटवरती क्लिक करू. तुम्हाला सिम्पली पुन्हा पार्टीच्या ऑप्शनमध्ये येऊन यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा, तो इथून तुम्हाला स्लाईड करायचा आणि बरोबर 0वरती क्लिक करायचं. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असे 11 सेकंदाच्या पुढेपासून शेवटच्या पुढेपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 11 सेकंदात तिथे आल्यानंतर बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आणि क्लोनच्या ऑप्शनमध्ये यायचं. क्लोनच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल स्पीडचा, तो इथून तुम्हाला स्लाईड करून बरोबर 0वरती क्लिक करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 13 आणि 14 सेकंद तिथले जे दोन्ही फूड असतील त्या दोन्ही फूडला इफेक्टची लेंथ ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 16 सेकंद आहे तिथला पुढे जिथं आपण स्पीड केला तिथे यायचं. पुन्हा आपल्या बॉडी इफेक्टवरती क्लिक करून क्लोनच्याच ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल फ्रेगमेंट क्लोनचा, तो इथून तुम्हाला स्लाईड करायचा आणि बरोबर 0वरती क्लिक करायचा. हा सुद्धा इफेक्टची लेंथ 16 आणि 17 सेकंद तिथले जे दोन्ही फूड असतील त्या दोन्ही फूडला ठेवायची. त्याच्यानंतर हा जो आपला 18 सेकंद तिथला फूड आहे जो आपण स्पीड केला तिथे आल्यानंतर बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं. पुन्हा क्लोनच्या ऑप्शनमधला हा जो आपला हा इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून स्लाईड करायचा आणि बरोबर 0वरती क्लिक करायचा. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल शेवटच्या दोन्ही फूडला ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली तुमचा जो हा व्हिडिओ असेल इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केलाय तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन दिलं आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तो तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.